ते मला म्हणले की तुला क्लाउड कॉम्प्युटिंग येतं का. मग म्हणलो हो येतं, पण एवढं डीप नाही, पण जस्ट मी तुम्हाला सांगू शकतो. मग त्यांना मी एक्सप्लेन केलं क्लाउड कॉम्प्युटिंग. मग त्यांनी मला डेव्हऑप्सबद्दल विचारलं. मग अरे म्हणलं वा. अच्छा. मग मग ते झाल्यानंतर त्यांनी मला सिच्युएशन्स दिली की समज तुझा सर्व्हर एकदम हे 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 झाला तर तू रिअल टाईम एक्झाम्पल कुठे मॅप करू शकतो. क्या बात आहे. तर आपण मग त्या ॲमेझॉनमध्ये बघतोच की ॲमेझॉनचं कसं की आता ते डेली जे युजर्स असतात तर तिथं त्यांना हिट्स कमी असतात, पण बिग बरोबर. मिलियन डेजला खूप जास्त हिट्स खूप असतात. user मग at ते a time. सर्व्हर हँग होतो. मग आपण वाह. क्लासमध्ये तुम्ही सांगतातच की ते म्हणजे लोड बॅलन्सरची balancer कन्सेप्ट. वगैरे. मग मी त्यांना ती एक्सप्लेन केली. मग त्यांना खूप आवडलं. मग ते त्यांच्या म्हणजे प्रत्येक म्हणजे मी जे एक्सप्लेन करायचं होतं त्यांच्या प्रत्येकाला हेच असायचं की वाव, म्हणजे मला हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होतं पण उत्तर. ॲक्च्युली अभिषेक तुझं म्हणजे कौतुक करण्याची गोष्ट ही आहे की अरे म्हणजे माहिती खूप लोकांना असतं की कन्सेप्ट काय आहे, पण रिअल टाईम सिच्युएशन अशी मॅप करणे आणि इंटरव्ह्युअरच्या समोर ती येणे डोक्यात हो. की असं एक्झाम्पल आता ॲमेझॉन बिग बिलियन सेल्सचं तू हो. एक्झाम्पल सांगितलं ते सुचणे म्हणजे कौतुकास्पद आहे ॲक्च्युली. गुड गुड.